नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेफायनाइट इंटिग्रेशन हा जो 6 मार्काचा टॉपिक आहे बोर्डाच्या दृष्टीने त्याच्यामधला सेकंड पॉइंट आपण चालू करणार आहोत. पॉइंटचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ डेफायनाइट इंटिग्रेशन. तर हा जो डेफायनाइट इंटिग्रेशन ही जी कन्सेप्ट आहे ह्याच्या प्रॉपर्टीज आपण काही बघणार आहोत विथ प्रूफ. कंपल्सरी एक प्रूफ ह्याची 3 मार्कासाठी विचारली जाते. तर ती प्रूफ आणि त्याच्यावरचं आधारित एक्झाम्पल तर किंवा त्याच्यावरचं आधारित एक्झाम्पल या दोन्हीपैकी काही ना काहीतरी कंपल्सरी आपल्याला विचारलं जातं किंवा दोन्ही सुद्धा विचारू शकते. तिकडचं एक्झाम्पल पहिल्या पॉईंटचं नाही विचारलं तर दोन्ही एक्झाम्पल प्रॉपर्टी आणि त्याच्यावरचं आधारित अशा पॉईंटवरती विचारलं जातं. मग प्रॉपर्टी वन बाय वन आपण त्या प्रूफ करणार आहोत. अतिशय सोप्या आहेत, काही अडचण नाहीये. डेफिनेशन फक्त आपल्या लक्षात असली पाहिजे. कोणती? तर डेफायनाइट इंटिग्रेशनची डेफिनेशन. काय डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे? तर इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू कॅपिटल एफ ऑफ बी मायनस कॅपिटल एफ ऑफ ए, वेअर इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू कॅपिटल एफ ऑफ एक्स प्लस सी. अशी जर इनडेफायनाइट इंटिग्रेशन जर असेल तर या फंक्शनची डेफायनाइट इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी इक्वल टू कॅपिटल एफ ऑफ बी मायनस कॅपिटल एफ ऑफ ए अशी ही आपल्याला डेफिनेशन या ठिकाणी वापरून त्याच्यावरचे आधारित एक्झाम्पल्स आपण सोडवलेले आहेत. आता ह्या जे प्रॉपर्टीज या डेफायनाइट इंटिग्रेशनचे प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर पहिली प्रॉपर्टी आहे इंटिग्रेशन फ्रॉम, प्रॉपर्टी नंबर 1, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू 0. काय प्रॉपर्टी आहे? इंटिग्रेशन फ्रॉम ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू 0. आता प्रॉपर्टी काय सांगते ते आधी बघूया की फंक्शनचं एफ ऑफ एक्स या फंक्शनचं डेफायनाइट इंटिग्रेशन लिमिट्स काय आहेत? ए टू ए. म्हणजे ही प्रॉपर्टी कशी लक्षात ठेवता येईल आपल्याला की एखादं एक्झाम्पल तुम्हाला विचारलेलं आहे आणि त्या एक्झाम्पल इंटिग्रेशन काढायचं आहे फ्रॉम लिमिट्स ए टू ए, म्हणजे अप्पर लिमिट लोअर लिमिट दोन्ही सारखं असेल तर त्या फंक्शनचं डायरेक्ट उत्तर आपण इट इज इक्वल टू किती लिहू शकतो? 0 लिहू शकतो विदाउट कॅल्क्युलेशन. तर अप्पर लिमिट लोअर लिमिट सारखंच असेल तर डोळे झाकून आपण त्या फंक्शनचं इंटिग्रेशनची व्हॅल्यू किती लिहिणार आहोत? 0 लिहिणार आहोत. मग आता आधी ही प्रॉपर्टी प्रूव्ह करूया आपण. तर प्रूफसाठी LHS इज इक्वल टू काय आहे? LHS बाजू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. बाय डेफिनेशन, डेफिनेशन काय सांगते? तर इट इज इक्वल टू एफ ऑफ एक्स फ्रॉम द लिमिट्स ए टू ए. लिमिट पुट केलं इट इज इक्वल टू एफ ऑफ ए अपर लिमिट ए मायनस एफ ऑफ ए. दोन्ही टर्म सारख्या आहेत, सारख्या टर्म सबट्रॅक्ट केल्या व्हॅल्यू किती येणार आहे? 0 येणार आहे. तर अशा प्रकारे ही पहिली प्रॉपर्टी आपण या ठिकाणी बघितलेली आहे की लोअर लिमिट अप्पर लिमिट जर इंटिग्रेशनचं जर सेम असेल तर त्या फंक्शनचं इंटिग्रेशन किती येणार आहे? 0 येणार आहे. दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी. नेक्स्ट नंबर 2, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम मायनस ऑफ इंटिग्रेशन फ्रॉम बी टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. काय ह्या प्रॉपर्टीचा अर्थ होतोय? फंक्शन सेमच आहे. इंटिग्रेशनचं लिमिट डावीकडे ए टू बी आहे आणि उजवीकडे काय झालेलं आहे? बी टू ए. आणि त्या इंटिग्रेशनच्या जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये कशाचा बदल दिसतोय? साइनचा बदल दिसतोय. म्हणजेच या प्रॉपर्टीवरून आपण काय सांगू शकतो की इंटिग्रेशनचे जर लिमिट इंटरचेंज केले, इंटरचेंज अदला बदल अप्पर लिमिट लोअरला, लोअर लिमिट अप्परला जर नेलं तर त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू मध्ये कशाचा बदल येतोय? साइनचा बदल येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इकडे जर व्हॅल्यू ही 5 येत असेल तर इकडे काय येणार आहे? लिमिट बदलल्यामुळे इंटरचेंज केल्यामुळे -5 येणार आहे. तर अशी ही प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की इंटिग्रेशनचं जर लिमिट्स इंटरचेंज केले तर व्हॅल्यू मध्ये त्याच्या साइनचा बदल असणार आहे. व्हॅल्यू सेम येणार आहे, फक्त काय येणार आहे? साइनचा बदल येणार आहे. मग आता ही प्रॉपर्टी आपण प्रूव्ह करूया. प्रूफ LHS is equal to, by definition LHS is equal to integration from a to b f of x dx which is equal to capital F of x from the limits a to b
by putting the limits f of b minus f of a. This is equation number 1. Next, RHS is equal to integration minus of integration from b to a f of x dx is equal to minus of f of x integration capital F of x from the limits b to a, which is equal to minus of limit put केलं f of a minus f of b. मायनस साइन बाहेर मल्टिप्लाइड आहेत, आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर प्लस मायनस होईल, मायनस प्लस होईल. देयरफॉर f of b minus f of a. दिस इज इक्वेशन नंबर 2. आणि इक्वेशन नंबर 1 आणि 2 जर ऑब्झर्व केले तर उजवी बाजू सेम आहे, म्हणजे डावी बाजू सेम होणार आहे. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 LHS is equal to RHS and therefore we get integration from a to b f of x dx is equal to minus of integration from b to a f of x dx. तर अशा प्रकारे आपण या फंक्शन्स ही जी 2 नंबरची प्रॉपर्टी आहे या ठिकाणी आपण प्रूव्ह केलेलं आहे. काय प्रॉपर्टी सांगते की इंटिग्रेशनचं जर लिमिट्स जर इंटरचेंज केले तर व्हॅल्यू मध्ये साइनचा बदल येतोय, व्हॅल्यू सेम येते पण साइनचा बदल येतोय. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 3, integration from a to b f of x dx is equal to integration from a to b f of t dt. f of t dt बघा काय आहे, दोन्हीकडे डेफायनाइट इंटिग्रेशन आहे, दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहे. इंटिग्रेशनचं लिमिट सेम आहे, लोअर लिमिट a अप्पर लिमिट b. आणि फंक्शन जर बघितलं तर कशामध्ये बदल दिसतोय, व्हेरिएबल मध्ये बदल आहे. म्हणजेच डेफायनाइट इंटिग्रेशन वरती व्हेरिएबलचा परिणाम, व्हेरिएबल वरती डेफायनाइट इंटिग्रेशनचा परिणाम होत नाही. व्हेरिएबल बदललं तरी सुद्धा व्हॅल्यू काय राहणार आहे, तीच राहणार आहे. आता ते टी च्या ठिकाणी मी थीटा घेतलं तरी सुद्धा ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे, सेमच येणार आहे. डेफायनाइट इंटिग्रेशन आहे, लिमिट्स जर सेम असतील तर त्या फंक्शन्स मधील व्हेरिएबल मध्ये जर चेंज केला तर त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू ही बदलत नाही. आता प्रूफ करूया या प्रॉपर्टी नंबर 3 ची. LHS is equal to integration from a to b f of x dx. By the definition it is equal to capital F of x from the limits a to b by putting upper limit minus lower limit f of b minus f of a. This is equation number 1. Next, RHS is equal to integration from a to b f of t dt, which is equal to capital F of t from the limits a to b. आता लिमिट पुट करायचे आहेत, कसे पुट करतो, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. कुठे पुट करणार, व्हेरिएबलच्या ठिकाणी. व्हेरिएबल कोण येतं, टी आहे, टी च्या ठिकाणी अप्पर लिमिट पुट केलं f of b मायनस टी च्या ठिकाणी लोअर लिमिट पुट केलं f of a. This is equation number 2. From equation 1 and 2 LHS equal to RHS. Therefore LHS is equal to RHS. And therefore integration from a to b f of x dx is equal to integration from a to b f of t dt. म्हणजे डेफायनाइट इंटिग्रेशन मध्ये व्हेरिएबल जरी बदलला तरी व्हॅल्यू मध्ये बदल होत नाही, व्हॅल्यू सेम राहतो. अशी ही 3 नंबरची प्रॉपर्टी या ठिकाणी आपण बघितलेली आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 4, if property number 4, if a is less than c is less than b, in interval a to b जर c हा पॉइंट जर असेल, then integration from a to b f of x dx is equal to integration from a to c f of x dx plus integration from c to b f of x dx. This is property number 4. की c हा पॉइंट a to b या इंटरवलच्या मध्ये जर असेल तर त्या इंटरवल वरून a to b या इंटिग्रेशनचं आपण फोल्ड करू शकतो. a to c आणि c to b या इंटरवल मध्ये फोल्ड करून आपण ती मांडू शकतो. म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx ची व्हॅल्यू ही इंटिग्रेशन फ्रॉम a to c f of x dx प्लस इंटिग्रेशन फ्रॉम c to b f of x dx या दोघांच्या बेरजे एवढी येते हे आपल्याला या ठिकाणी
सांगता येईल. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला पॉइंट दिलेला आहे पाय इंटिग्रेशन फ्रॉम -पाय टू पाय असा इंटरवल जर दिला असेल एक्झाम्पल सोडवताना, तर या इंटरवलची फोड करताना कशी करणार आपण, तर f of x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम -पाय टू, दोन्हीच्या मध्ये कोणता पॉइंट येतो, 0 येतो, म्हणजे -पाय टू 0 f of x dx प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय f of x dx. तर अशा प्रकारे या इंटरवलची फोड आपण या प्रॉपर्टी नंबर 4 नुसार करू शकतो, -पाय टू 0, 0 टू पाय. तर या दोन्हीची बेरीज आणि ह्याची व्हॅल्यू दोन्ही कशा येणार आहे, सेम येणार आहे. तर ही आधी प्रॉपर्टी आपण या ठिकाणी प्रूफ करूया. प्रूफ साठी LHS इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx which is equal to, by definition it is equal to capital F of x from a to b which is equal to f of b minus f of a, equation number 1. Next RHS is equal to इंटिग्रेशन फ्रॉम, RHS काय आहे, इंटिग्रेशन फ्रॉम a to c f of x dx प्लस इंटिग्रेशन फ्रॉम c to b f of x dx which is equal to, by definition capital F of x from the limits a to c plus capital F of x from the limits c to b which is equal to, लिमिट पुट केला अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट प्लस आहे त्यामुळे ब्रॅकेट घालायची गरज नाही, याच्यामध्ये अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट f of b मायनस f of c. ऍडिशन मध्ये f of c प्लस आहे, f of c मायनस आहे, एकमेकाला कॅन्सल होतील. देअरफॉर इट इज इक्वल टू काय राहिलेला आहे, f of b प्लस आहे, f of a मायनस आहे, देअरफॉर f of b minus f of a. This is equation number 2. And by observing equation 1 and 2, the right hand side equal आहे, therefore left hand side equal, therefore LHS is equal to RHS. From equation 1 and 2, LHS is equal to RHS, therefore we get integration from a to b f of x dx is equal to integration from a to c f of x dx plus integration from c to b f of x dx. दिस इज प्रॉपर्टी नंबर 4. पण कधी हा जो सी पॉइंट आहे हा कसा असेल, इन द इंटरवल a to b, तरच त्याच्या बाहेरच्या इंटरवल, त्या इंटरवलच्या बाहेरचा जर पॉइंट घेतला तर ही प्रॉपर्टी प्रूव्ह होणार नाही किंवा एक्झाम्पल आपल्याला सोडवता येणार नाही, लक्षात घ्या. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 5. महत्त्वाचे प्रॉपर्टी इथून आहेत 5, 6, 7 या 3 प्रॉपर्टी महत्त्वाच्या आहेत. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of x dx equal to इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of a minus x into dx. This is the property number 5. एक्झाम्पल सोडवताना आपल्याला या प्रॉपर्टीचा वापर करावा लागतोय. तर प्रॉपर्टीची लेफ्ट साइड काय आहे, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a, लोअर लिमिट 0 आहे, अप्पर लिमिट a दॅट इज दी कॉन्स्टंट, कोणती कॉन्स्टंट असू द्या, 0 to a f of x dx फंक्शन जर असेल तर त्याचं इव्हॅल्युएशन करताना आपण या 5 नंबरच्या प्रॉपर्टीचा वापर करू शकतो, हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला 5 आणि 6 नंबरच्या प्रॉपर्टीचंच एक्झाम्पल विचारलं जातं. तर इट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a, दोन्हीकडचं लिमिट सेमच राहिलेलं आहे आणि फंक्शन मध्ये बदल आहे f of a minus x into dx. आता ही प्रॉपर्टी प्रूव्ह करताना 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर या 4 प्रॉपर्टी प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड वापरावी लागते. सबस्टिट्यूशन मग कुणी काय करते, लेफ्ट साइड घेऊन सबस्टिट्यूशन करते, कोण राईट साइड घेऊन सबस्टिट्यूशन करतोय, काही अडचण नाही, दोन्हीकडून आपल्याला उत्तर सेमच मिळते. आपण घेऊया की प्रूफ LHS इज इक्वल टू काय आहे, LHS इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of x dx. तर सबस्टिट्यूशन करायचं आहे, मग कोणतं सबस्टिट्यूशन करायचं, तर इथे बघा आपल्याला जे प्रूव्ह करायचं त्याच्यामध्ये काय आहे, a minus x, म्हणजे सबस्टिट्यूशन साठी आपण काय घेऊ शकतो, तर पुट x इज इक्वल टू a मायनस, व्हेरिएबल बदलून a मायनस t घेतलं तर t इज इक्वल टू काय येतंय, हा t मायनस इकडे प्लस होतोय, हा x प्लस इकडे मायनस होतोय, म्हणजेच a मायनस x येतोय.
आता सबस्टिट्यूट केलं की डेरिव्हेटिव्ह dx इज इक्वल टू ए कॉन्स्टंट 0 मायनस टी चे डेरिव्हेटिव्ह dt म्हणजे dx ची व्हॅल्यू आली मायनस dt. सबस्टिट्यूशन केल्यानंतर डेफायनाइट इंटिग्रेशन मध्ये काय बदलायला पाहिजे, लिमिट्स बदलायला पाहिजेत. अप्पर लिमिट लोअर लिमिट बदलूया. ॲज x टेन्स टू लोअर लिमिट आहे 0 देन t टेन्स टू बघा काय येईल a मायनस x टेन्स टू 0 a मायनस 0 t टेन्स टू येणार आहे a. अप्पर लिमिट ॲज x टेन्स टू a देन t टेन्स टू a मायनस a 0. मग आता हे बदललेलं लिमिट्स बदललेली x ची व्हॅल्यू आपण या इंटिग्रेशन मध्ये पुट केली तर LHS इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू काय आहे लिमिट a टू 0 f ऑफ x that is a minus t into dx that is minus dt. f of a minus t into minus dt. आता मायनस साइन मल्टिप्लाइड आहे इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊया. इट इज इक्वल टू मायनस ऑफ इंटिग्रेशन फ्रॉम a टू 0 f ऑफ a minus t into dt. नेक्स्ट आता हे मायनस साइन मला नको आहे. मग मायनस साइन नको असेल तर काय करावं लागतंय. प्रॉपर्टी नंबर 2 काय सांगते की लिमिट्स बदला, लिमिट्स इंटरचेंज करा. अप्पर लिमिट लोअर लिमिट अप्परला आणलं तर याचं काय होणार आहे, व्हॅल्यूची साइन बदलणार आहे. म्हणजे से मायनस साइन कॅन्सल करण्यासाठी आपल्याला लिमिट्स बदलावे लागणार आहेत. इट इज इक्वल टू 0 टू a f ऑफ a मायनस t इंटू dt. इथे इक्वेशन रिझन लिहा बाय प्रॉपर्टी नंबर 2. इथे आता सेकंड म्हटलंय पण प्रत्येकाची प्रॉपर्टी ही वेगवेगळी असू शकते तर तिथं स्टेटमेंटच त्या प्रॉपर्टीचं लिहायचं आहे. त्यानंतर आता इथे बघा इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f ऑफ व्हेरिएबल कोणता आहे t आहे. मला हे t नको आहे, मला x पाहिजे. तर a मायनस x इंटू dx कुठल्या प्रॉपर्टी नुसार, प्रॉपर्टी नंबर 3 नुसार आपण हा चेंज लिहू शकतो. कारण डेफायनाइट इंटिग्रेशन मध्ये व्हॅल्यू ही कशावरती डिपेंड नसते, व्हेरिएबल वरती डिपेंड नाही. ती व्हॅल्यू सेमच राहते व्हेरिएबल जरी बदलला तरी. त्यानुसार हे व्हेरिएबल जे t होतं ते आपण x ने रिप्लेस करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे स्टेटमेंट मिळालं ते म्हणजे कोण आहे, इट इज इक्वल टू RHS इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f ऑफ a मायनस x इंटू dx. तर अशा प्रकारे आपण ही 5 नंबरच्या प्रॉपर्टीची प्रूफ केले की इंटिग्रेशनचं लिमिट 0 टू a असेल तर त्या फंक्शनचं व्हॅल्यू f ऑफ a मायनस x dx याने सोडवून आपण ती काढू शकतो. सबस्टिट्यूशन मेथड वापरायची आहे. x इज इक्वल टू a मायनस t which imply dx is equal to minus dt. लिमिट बदलले as x tends to 0 then t tends to a and as x tends to a then t tends to 0. मग हे बदललेले लिमिट बदललेले x ची व्हॅल्यू पुट केली. मायनस साइन मल्टिप्लाइड बाहेर आलं. हे मायनस साइन कॅन्सल करण्यासाठी आपण डेफायनाइट इंटिग्रेशनच्या 2 नंबरच्या प्रॉपर्टी नुसार लिमिट्स इंटरचेंज केलं आणि नेक्स्ट स्टेपला व्हेरिएबल चेंज करून आपण मांडलेलं आहे बाय प्रॉपर्टी नंबर 3. And thus we get the result RHS and therefore we get LHS is equal to RHS and therefore we get integration from 0 to a f of x dx is equal to integration from 0 to a f of a minus x into dx. Next property number 6, same as it is prove that integration from a to b f of x dx, integration from a to b f of x dx is equal to integration from a to b f of a plus b minus x into dx. This is property number 6. सेम आहे 5 आणि 6 थोडासा बदल आहे सबस्टिट्यूशन मध्ये. तर या पद्धतीने इंटिग्रेशनचं लिमिट a टू b, a आणि b कॉन्स्टंट टर्म कोणत्याही असतील, a टू b लिमिट फंक्शनचं जर इंटिग्रेशनचं लिमिट्स जर असेल तर त्याच्यासाठी या प्रॉपर्टी नंबर 6 नुसार f ऑफ x च्या ठिकाणी आपण काय बदल लिहू शकतो, f ऑफ a प्लस b मायनस x असा बदल लिहून आपण त्या प्रॉपर्टीचा वापर त्या एक्झाम्पल साठी करू शकतो. तर ते करण्यापूर्वी आधी आपण ही प्रॉपर्टी प्रूव्ह करूया. प्रॉपर्टी प्रूव्ह करण्यासाठी मगाशी सांगितल्या पद्धतीने कोणतीही साइड तुम्ही घेऊ शकता. LHS घेऊ शकता, RHS घेऊ शकता. आपण LHS घेऊया.
LHS इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx. सबस्टिट्यूशन, काय सबस्टिट्यूशन घ्यायचं त्यांनी दिलेलंच आहे. काय आहे, पुट x इज इक्वल टू a प्लस b मायनस x नाही घ्यायचा, व्हेरिएबल बदलायचा, t घेतला, which imply t is equal to a plus b minus x. As x is equal to a plus b minus t, then dx is equal to a ची डेरिव्हेटिव्ह 0, b ची डेरिव्हेटिव्ह 0 minus t ची डेरिव्हेटिव्ह dt, that is equal to minus dt. सबस्टिट्यूशन मेथड करतोय म्हटल्यानंतर आपल्याला लिमिट्स बदलावे लागणार आहे. बघूया काय मिळते. as x tends to lower limit a, then t tends to a plus b minus a, प्लस a मायनस a कॅन्सल होणार, t tends to काय मिळालं, b मिळालं. अप्पर लिमिट काय मिळते बघूया. as x tends to b, then t tends to b minus b कॅन्सल होणार आहे, राहणार आहे a. आता हे बदललेलं लिमिट, बदललेले x ची व्हॅल्यू दिलेल्या फंक्शन मध्ये पुट केलं तर LHS इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम b to a f of x is nothing but a plus b minus t into dx ची व्हॅल्यू minus dt. अशा प्रकारे आपण सबस्टिट्यूट करून व्हॅल्यू मिळवलेली आहे. आणि आता हे सिंप्लिफाय करूया. which is equal to मायनस साइन मल्टिप्लायड आहेत इंटिग्रेशनच्या बाहेर, इंटिग्रेशन फ्रॉम b to a f of a plus b minus t into dt. मायनस साइन मला नको आहे, प्रॉपर्टी नंबर 2 नुसार आपण याचं लिमिट्स इंटरचेंज करणार. a to b f of a plus b minus t into dt by property number 2. And by property number 3, integration from a to b f of a plus b minus x, व्हेरिएबल बदलला, इंटिग्रेशन ची व्हॅल्यू, डेफिनेट इंटिग्रेशन ची व्हॅल्यू बदलत नाही, by property number 3, and which is and this is nothing but RHS, and therefore it is equal to RHS. And therefore we get LHS is equal to RHS. Therefore integration from a to b f of x dx is equal to integration from a to b f of a plus b minus x into dx. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी 6 प्रॉपर्टीज ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन बघितलेले आहेत. 2 प्रॉपर्टी राहिलेले ते पुढच्या तासाला आपण बघूया. तर या 6 प्रॉपर्टीज व्यवस्थित समजावून घ्या आणि हातांना लिहून काढा. 5-5, 10-10 वेळा जोपर्यंत आपल्याला ती प्रॉपर्टी न बघता लिहिता येत नाही. प्रॉपर्टी आली की एक्झाम्पल त्याच्याचं आपोआप तुम्हाला सोडवता येईल, पण प्रॉपर्टी न बघता तुम्हाला लिहिता आली पाहिजे. प्रॉपर्टीची प्रूफ आपल्याला अभ्यासाला आहे. पहिली, दुसरी, तिसरी नाही विचारणार प्रूफ म्हणून, परंतु त्याचा वापर आपल्याला तुम्ही बघितलंच की त्याचा वापर आपल्याला इथं ह्या प्रॉपर्टीची प्रूफ करताना करावाच लागतोय. त्यामुळे कुणालाही इग्नोर करायचं नाही, सगळ्या प्रॉपर्टी करायच्या आहेत. पहिली प्रॉपर्टी काय सांगते की अप्पर लिमिट लोअर लिमिट सारखंच असेल तर त्या फंक्शनचं इंटिग्रेशन डोळे झाकून आपण सांगू शकतो किती येणार आहे, 0. सेकंड प्रॉपर्टी मध्ये काय केलं आपण की इंटिग्रेशनचे जर लिमिट्स इंटरचेंज केले तर व्हॅल्यू मध्ये साइनचा बदल येतो. तिसरी प्रॉपर्टी आहे डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये व्हेरिएबल जर बदललं तर इंटिग्रेशनची व्हॅल्यू ही बदलत नाही. 4 नंबरच्या प्रॉपर्टी मध्ये सी हा पॉइंट जर a to b या इंटरवल मध्ये जर असेल तर इंटिग्रेशन फ्रॉम a to b या इंटरवलची फोड आपण करू शकतो इंटिग्रेशन फ्रॉम a to c आणि प्लस c to b, अशा प्रकारे आपण त्याची फोड करू शकतो. 5 नंबरची प्रॉपर्टी इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of a minus x dx बाय सबस्टिट्यूशन मेथड. x इज इक्वल टू LHS घेतलं तर x इज इक्वल टू a minus t सबस्टिट्यूशन घेतलंय. आणि 6 नंबरची प्रॉपर्टी आपण आता प्रूव्ह केली इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of a plus b minus x into dx बाय मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. LHS साइड घेतली तर सबस्टिट्यूशन x इज इक्वल टू a plus b minus t सबस्टिट्यूशन घेतलेलं आहे आणि प्रूफ केलेले आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण 6 प्रॉपर्टी बघितलेल्या आहेत. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया.